गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? माझ्या मते आजचा दिवस खूप सुंदर होता. ब्युटिफुल डे. आता तुम्ही बोलाल की मी काय बोलतोय, मला काय वेड लागले? नाही. ह्याच्यात तुम्हाला तात्पर्य सांगतो एक्झॅक्टली काय आहे, ह्याच्या पाठचं कारण काय आहे. मी हा का शब्द वापरला की ब्युटिफुल डे, सुंदर दिवस होता. बघा, कधी पण एक लॉजिक समजा पहिलं. कधी पण मार्केट सोडा, जेव्हा आपण खूप चालतो ना, तेव्हा आपण एका ठिकाणी थांबतो. ओके, असं करूया की आपण जेव्हा खूप चालतो तेव्हा एका ठिकाणी आपण थांबतो आणि त्यानंतर एक प्रवास चालू करतो. ओके, जसं आपण कुठला डोंगर चढत असू या ट्रॅकिंग करत असू, तर आपण नक्कीच एका ठिकाणी येऊन थांबतो, नंतर आपण पुढचा प्रवास चालू करतोय. मार्केटनी पण तसंच काहीतरी केलेलं आहे. मार्केट जेव्हा पडताना आलंय ना, मार्केट आता थांबलंय, मग मार्केट परत खाली येण्याच्या मार्गामध्ये आहे का? तिथं आपण नक्कीच बघूया. ओके, कारण आज मार्केटने असं काही केलंच नाहीये. आणि जर मी हा शब्द वापरलाय की सुंदर दिवस आहे, याचा अर्थ काय? आज मार्केट साइडवेज, म्हणजे 2 दिवस लगभग मार्केट साइडवेज आहे. ओके, गॅप अप ओपन झालं, नंतर ती सेलिंग आली. पण त्यानंतर काय? त्यानंतर जैसे ते तसेच आहे. लगभग बघा ना, 9:25 ची कॅन्डल आहे आणि आजची क्लोजिंग. मार्केट किती रेंजमध्ये आहे? मार्केट लगभग 850 ते 650, 200 पॉईंटच्या रेंजमध्येच फिरतंय. वर खाली असते वर, असते वर, खाली होते. ठीक आहे. त्यामुळे होतंय काय माहितीये का, आता मार्केटला आता सेटल होण्याचा टाइम भेटलेला आहे. आणि जेव्हा मार्केट सेटल होतं ना, तेव्हा मार्केटची एक दिशा आपल्याला नक्कीच कळते. त्यामुळे उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण का उद्या गुरुवार असल्यामुळे, 5 तारीख गुरुवार असल्यामुळे सेन्सेक्सची एक्सपायरी ती पण फेब्रुवारी महिन्याची पहिली एक्सपायरी आहे. त्यामुळे काय नाही काहीतरी योग या काय नाही काहीतरी मार्केट देऊन जाईल, अशी अपेक्षा माझ्याकडं मला वाटते आणि माझ्याकडनं आहे ती. मार्केट असं आपल्याला नाराज करणार नाही. ओके, त्यामुळे हा दिवस सुंदर आहे, कारण का मार्केट साइडवेज आहे आणि अशा दिवसाला आम्ही सुंदर दिवस बोलतो, कारण का उद्याचा दिवस आपल्याला एक दिशा देऊ शकेल. ओके, तर येऊया आता. आज जसं मार्केटने काही केलं नाहीये, तर मार्केट एक्झॅक्टली काय करायचा प्रयत्न करतो हे पण समजतं. आपण एक भाग, विषय आणि विचार करून घेऊ याच्यावरती, की मार्केट आता 15 मिनिटाच्या चार्टवरती जर आपण बघत असू ना, तर मार्केट टोटल साइडवेज आहे. ओके, आपण 1 तासाच्या चार्टवरती बघतोय, तर आपल्याला सगळेच जे आपल्याला दिसतायत ना, ते इन्व्हर्टेड फ्लॅग एंड पोल दिसतोय बघा, क्लिअर कट दिसतोय. ओके, सगळ्यांना दिसतोय. आता बघा, लोकांना जो दिसतोय ना, मार्केट त्याच्याच अगेन्स्ट ट्रेड करतं. नोट नंबर 1, जे सगळ्यांना दिसतं ना, मार्केट त्याच्या अगेन्स्ट करतो. म्हणून खूप लोक बोलतात की मी जिकडे ट्रेड घेतो तिकडेच मार्केट परत फिरतं. असं का होतं? मग उलटे ट्रेड घ्या. विषय नाहीये, विषय आहे अभ्यासाचा. दिसतंय खरं, पण ते खरं होते का? मार्केट कधी-कधी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतं. छलावा त्याला बोलतो आपण. एक ट्रॅप, ह्याला आपण ट्रॅप बोलतो. हा ट्रॅप पण असू शकतो. ओके, मार्केटला जायचंच वरती आहे, पण तुम्हाला तो घेऊन जातोय, तुम्हाला बसवतो. कसं माहिती आहे, गाडीमध्ये सगळ्यांना कंडक्टर बसवतो, सगळी बसली का मग घंटी वाजवतो, मग आपली घंटी वाजते. विषय खूप गंभीर आहे. त्यामुळे आता जरा उद्याचा दिवस, जो मार्ग आहे आपला आणि जो आपला सेटअप आहे, त्याच्यावरती डिसिप्लिन आणि पेशन्सने काम करा. ठीक आहे. एफ-आय आणि डी-आय ची खूप चांगली बाईंग आलेली दिसत आहे. आता हा डेटा तुम्हाला दाखवत बसलो, पण तुम्ही त्या गुत्तमध्ये जाऊ नका. कारण का इकडे जर गेलात ना, तर खूप काही गोष्टी अडकून जाईल. त्यामुळे वरच्या वर आपण पहिला अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. ओके, डेली वरती जर बघायला गेलं ना, तर मला काहीतरी इथे ना अशी कॅन्डल दिसते, जी आपण काल पण बोललो, की मार्केट ह्या लेव्हलवरती जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करेल. मग आता ह्या वेळेला ही जी कॅन्डल आहे, याचा जो हाय आहे, तो लगभग 817 आहे आणि ह्याचा जो लो आहे, तो 550. पण आपण इथे का घेतलेला आहे 650? कारण का प्रिव्हियस कॅन्डलचा हा लो होता. त्यामुळे याचं ओपनिंग आणि क्लोजिंग त्याच झोनमध्ये आहे. ओके, बघा, हिशोब एकदम सिंपल क्लिअर आहे. व्हिडिओ मोठा बनवायची गरज पण नाहीये, जास्त बडबड करण्याची गरज नाही, कारण का खूप क्लिअर कट पिक्चर आहे. पूर्ण दृश्य तुमच्या समोर आहे. त्यामुळे आता जर आपण बघू, तर 5 मिनिटावरती येऊन पटकन स्ट्रॅटेजी समजून घेऊया. कनेक्शन आता खूप चांगलं झालेलं आहे.
ओके, बघा एक अशी ट्रेंड लाईन येत होती. ओके, आता एक अशी पण ट्रेंड लाईन तुम्ही बघाल येते. ओके, तर मी ह्याला जरासं काय करतो, आजच्या क्लोजिंगची इम्पॉर्टन्स म्हणून मी या ट्रेंड लाईनला असं जरा एक्सटेंड करतो 5 तारखेला 6 तारखेपर्यंत. ओके, विषय असा येतो, मार्केट जर ह्या कुठल्याही ट्रेंड लाईन तोडत आहे, या पॅटर्न तोडत आहे, फ्लॅग अँड पोलचा पॅटर्न तोडत आहे, तर मार्केटनी इथे सस्टेंड होणं जरुरी आहे. कुठल्या लेवलच्या वरती? तर 850च्या लेवलवरती. ओके, जेव्हा तुम्ही प्राइस एक्शन शिकता, ओके, माझ्या मुलांना माहिती आहे प्राइस एक्शन आणि स्विंग काय. तर हा जो स्विंग आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट. कितीचा स्विंग आहे बघा, लगभग 560. अंदाजे बघायला गेले तर 560 आहे, एक्झॅक्ट पकडायला गेले तर 850 आहे. ओके, 850 860, मग 850 राऊंड फिगर घेतलं, त्यामुळे इथे 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग होणं जरुरी आहे. कधी ट्रेड घ्याल? लगभग 9:45च्या 2 कॅन्डल जेव्हा संपतील 15 मिनिटाच्या, त्यानंतर तुम्ही लगभग 9:50 पासून एक टार्गेट घेऊ शकता. तेव्हापर्यंत तुम्हाला एक्झॅक्टली मार्केट काय करतं, मार्केट उद्या सकाळीच कधी गेन करण्याचा प्रयत्न करेल, नंतर अख्खा दिवस साइडवेज राहण्याचा प्रयत्न करेल. ओके, दुसरी गोष्ट मार्केट काय करेल, गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट इथे सस्टेंड झालं पाहिजे. ओके, नाही परत त्याच झोन मध्ये आलं तर प्रॉब्लेम होईल, परत ह्याच झोन मध्ये आलं तर परत प्रॉब्लेम होईल. ओके, त्यामुळे असा कुठलाही विचार न करता डायरेक्टली उडी मारू नका, की मला आता मार्केट खाली ओपन झालंय पटकन जायचंय, मार्केट वरती ओपन झालंय मला पटकन जायचंय. पहिलं ना आपला मोटिवेशन लाईन काय, थांबणं जरुरी आहे, गोष्टी समजणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे. आणि त्यानंतर जर ट्रेडिंग करायला तुम्हाला कुठला सेटअप या योग्य मार्ग दिसला तुमच्याप्रमाणे, तुम्ही नक्कीच करू शकता. 2-4 दिवस काय पैसा भेटत नाहीये. आता 2-4 दिवस पैसा भेटत नाही म्हणजे गॅप अप गॅप डाऊन होत आहे सगळं, आणि आता 2 दिवस मार्केट साइडवेज आहे. मग काय करायचं? नाही भेटत तर नाही भेटू दे. मार्केट तुम्हाला पैसा देणार, पण कधी देणार आणि कोणाला देणार? जो आपला डिसिप्लिन मेंटेन ठेवतोय, जो आपला पेशंट मध्ये बसतोय तोच. आजच्या दिवशी पण कोणी इकडे लागला घेतला, इकडे लागला घेतला, नका करू. एका दिवसामध्ये तुम्ही करोडपती होणार नाहीये. 2-2, 3-3 लोटणी करून तुम्हाला काय फायदा होणार नाही. आज माझ्या ग्रुपवरती, फॅमिली ग्रुपवरती मी एकही मेसेज टाकला नाही. का टाकायचं? मार्केट काही करतच नाहीये, तर आपण का टाकूया? हा विषय येतो ना. त्यामुळे आता जो विषय आहे ना, हा खूप गंभीर झालेला आहे. त्यामुळे खूप व्यवस्थित करा. मार्केट उद्या जास्त करून गॅप अप ओपनिंगचा दृष्टिकोनानेच चालू होण्याचा प्रयत्न करेल. पण इकडनं जर रिजेक्शन घेतला तर मार्केट परत ह्याच झोन मध्ये येऊन खालची लेवल तोडेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं असं झालं तर मार्केटमध्ये जो गॅप आहे, मार्केट गॅप भरण्याचा प्रयत्न नक्की करू शकेल. ठीक आहे, FI चे DI चे डेटे जे पण असतील ते असू दे, पण उद्या काय मार्केटमध्ये होतंय ते इम्पॉर्टंट आहे. कारण का रात्री काय होतंय, सकाळी काय होतं, ह्याच्यामधला जो दिवस असतो ना 9:30 ते 3:30, हा दिवस इम्पॉर्टंट आहे. कारण का ह्या वेळेला रिअल ट्रेडिंग होते, नवीन नवीन ऑर्डर्स, नवीन नवीन लॉट्स येतात, तेव्हा मार्केटची दिशा ठरवली जाते. रात्रीच तुम्हाला मार्केटची दिशा येणार नाही. रात्री 9:30 वाजता काल जी परवा दिवशी जी 9:30 10:30 जी डील झालेली, ओके, ती डील पण झाले. ओके, पण याच्यामध्ये पण खूप काही गोष्टी आहेत त्या लाईव्ह वरती सांगू शकत नाही. ओके, त्यामुळे लाईव्ह वरती सांगू शकत नाही म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात जर प्रयत्न करतो सांगायचा. ओके, विषय असा आहे की तात्यांनी सांगितलं की 50% वरनं 18% नक्कीच करेन, पण ह्याचा संबंध कशाशी आहे? ह्याच्याशी आहे. ओके, त्यामुळे आपण ह्यांच्याशी संबंध तोडायचे आहेत. बघा, डील झाली नाही झाली, कशी झाली, रात्रीची रात्री झाली, विषय तो वेगळा आहे. प्रॉब्लेम काय, का आपण ह्यांच्याशी संबंध तोडलेला आहे का? असं कुठलीही न्यूज अजून मी बघितली नाहीये, ना पेपरामध्ये ना कुठे ह्याच्यामध्ये, की आपण आता ह्याच्यावर करणार नाहीये काही गोष्टी, आपण ट्रेड डील करणार. हे झालं, पण हे पण तेवढंच होणं स्वाभाविक आहे. नाहीतर काय, हे लोकांनी काय केलं, US लोकांनी काय केले ना, सिंपल गोष्ट आहे.
25% आपल्याला टॅक्स लावलाय आणि 25% आपल्याला पेनल्टी लावली का आपण रशियाशी मैत्री करतोय म्हणून. ओके, आता मी कोणाबरोबर मैत्री करायची या कोणाबरोबर नाही मैत्री करायची हा दुसरा कोण सांगणारा व्यक्ती नाहीये. मी सांगितले इंडियन मार्केट इज सुपिरियर. ह्याच्यासारखे किती येतील किती जातील, एक दिवस नाटक करून दाखवतील. ओके, पण जर आपले इंडियन लोक, भारतीय लोक जर डोक्यावरती घेतलं ना, तर ह्याने किती पण काय पण करू दे, आपण आपली गोष्ट नक्कीच साबित करू शकू या आपण दाखवू शकू की इंडियन स्टॉक मार्केट किती मोठी गोष्ट आहे. आणि ह्यासाठी आपण सगळे ट्रेडरनी एकत्र येणं जरुरी आहे. काय तर बाईंग करणं जरुरी आहे. हा बघा छोटासा मुद्दा आहे पण खूप महत्वाचं आहे. ओके, मग मार्केटला ही गॅप भरून मार्केटला वरती जाणं स्वाभाविक आहे. ओके, कारण का सगळ्याच गोष्टी जर नेगेटिव्ह व्हायला लागल्या तर इंडियन मार्केट क्रॅशच्या स्थितीमध्ये येऊ शकतं, पण तसं होऊन देणार नाहीत लोक. कारण आपली लोक आता हुशार झाली आहेत आणि आपल्याकडे जो पैसा लागतोय तसा बाहेरच्या देशामध्ये एवढा पैशाची उलाढाल होत नाहीये. सिंपल गोष्ट आहे, 5-5, 10-10 हजार करोडच्या FIDI बाईंग होत आहेत. 3 फेब्रुवारीला 5,000ची FI बाईंग झालेली आहे. 1,800ची काहीतरी 1,000ची काहीतरी DI बाईंग झालेली आहे. तर DI FI हा वेगळा विषय, परत तुम्हाला तिकडे न्यायचं नाही मला. म्हणून सिंपल एक स्टडी सांगितली आहे की जर बाईंग यायचीच आहे तर मग आपण खालचा ट्रेड जरासा थांबूया. ओके, मार्केटला सस्टेन होऊ दे, तिथे कळू दे. माझ्या मते मी तुम्हाला गेल्या हप्त्यातून सांगतोय की फेब्रुवारीच्या नंतर, बजेटच्या नंतर मार्केट खूप वळलेलं असतं. मार्केटला पहिले स्वतःला टाइम घेऊ दे, त्याला स्वतःला समजू दे कुठे जायचंय. मी तर बहुतेक तर उद्या पण ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार नाही अग्रेसिव्हली. जर मुवमेंट भेटला याच्यावरती आणि माझा सेटअप झाला, माझ्या रूल प्रमाणे बसला, तर मी नक्कीच मार्केटला काही ना काहीतरी घेण्याचा प्रयत्न करेन. शुक्रवारी मार्केट खेळणार नाही. मग पुढचा हप्ता पण माझा लगभग टार्गेट राहणार आहे. ओके, दुसरी गोष्ट, तुम्ही जर 850च्या वरती जर बोलत असाल ना बाईंगसाठी, तर अजून एक मुद्दा लक्षात ठेवा. इथे आहेत ना सायकोलॉजिकल लेवल आहे कुठली, 26,000ची. बघा मी 970 लावलेलं आहे. किती? 970. तुम्हाला काय वाटेल माहितीये का, बाईंग आले इथे 4-5 पॉईंट भेटतील आणि मार्केट इकडनं परत या ठिकाणी येईल, कारण का ही सायकोलॉजिकल लेवल व्हेरी स्ट्रॉंग रेसिस्टन्स लेवल आहे. ठीक आहे, तर ह्या दोन छोट्या लेवल्स आहेत. जर 26 जर तुटत असेल मार्केट, तर मग मार्केटला ही लेवल आणायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. 200-250 लेवल आणायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, पण त्यासाठी मार्केटला वेळ द्यायला लागेल. तुम्हाला स्वतःला वेळ द्यायला लागेल, तुम्हाला स्वतःला कंट्रोल करायला लागेल. ह्यासाठी डिसिप्लिन हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. पेशन्स हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. आपण काय करतोय नक्की, आपण कशासाठी करतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही आयुष्यात काय ना काय ते करू शकाल. नाहीतर रोज बॅग घ्यायची, 9ला निघायचं, संध्याकाळी 10ला यायचं, ह्याच्यात अर्थ राहत नाहीये. तुम्हाला जर वेगळं काहीतरी आयुष्यामध्ये कळत असेल तर वेगळा विचार करावा पण लागेल तुम्हाला. इंग्लिशमध्ये काय होतं, यू टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. कारण एका बॉक्स मधले सगळी लोक तोच विचार करतात, पण तुम्हाला बॉक्सच्या बाहेरचा विचार करायला लागतो, तेव्हा तुम्ही कुठेतरी सक्षम बनता आणि तुम्ही यशस्वी होता. ओके, मग अशा छोट्या छोट्या गोष्टींना वारंवार सांगणं, डिसिप्लिन ठेवणं, पेशन्स ठेवणं, थांबणं, हे काही चुकीचं नाहीये, हे बरोबर आहे. कारण का हेच बेसिक रूल तुम्हाला उद्या मोठं बनवतील. आज नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 1 वर्ष. माझा पण प्रवास तसाच चालू झालेला होता. त्यामुळे एक एक्सपिरियन्स ट्रेडर म्हणून, एक प्रो ट्रेडर म्हणून, एक मेंटर म्हणून मी तुम्हाला जे सांगतोय ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी आहेत आणि त्याचा संबंध आपल्या रिअल लाईफशी आहे. आणि तुम्हाला असं जर वाटत असेल की मी फक्त गोष्टींना बोलतोय, तर माझ्या फॅमिलीला विचारा एक्झॅक्टली किती ट्रेड्स आम्ही लाईव्ह वरती करतो, किती आम्ही गोष्टींना समजायचा प्रयत्न करतो. आजच एक आमच्या ताई खूप प्रश्न होते, त्यांना मी लाईव्ह मध्ये घेतले, अर्धा तास सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. ओके, तर असे प्रश्न तुम्हाला जर विचारायचे असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यामधनं तुम्ही नंबर घेऊन मला व्हॉट्सअप करू शकता. लाईव्ह मध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर ट्रेडिंग हॉर्स मध्ये जर मला टाइम नाही भेटला तर 3:30च्या नंतर मी नक्कीच प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. ओके,
प्रवास चालूच आहे, प्रवास चालू राहणारच आहे. फक्त थकायचं नाहीये. बसू शकता, जसं मार्केट आता बसलंय, बसू शकता, पण थकायचं नाहीये. थकलंच म्हणजेच तुम्ही हारलात, मग ट्रेडिंग सोडून द्या. हा विषय तुमचा तुमचा नाहीये मग. तुम्ही काहीतरी वेगळं करा. कृपया करून मेहनतीचा पैसा इथे वाया नका घालू. हा पैसा माइंडचा आहे, हा पैसा गेमचा आहे. आणि मी सरळ सांगतो, छोटी मुलांना पण एकदा गेम शिकवला ना, तर एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा, 10 वेळा शिकवला तरी येईल. मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? फक्त आपल्याला प्रॉब्लेम काय? आपल्याला इगो आहे. माझा पैसा गेला, मार्केटवरून पैसा घेणार मी. काल 500 गेले, तर आज मी 1000 घेणार. लॉट वाढवणार. हा विषय येतो हर वेळेला. हा विषय येतो. त्यामुळे लॉट वाढवणं किंवा ओव्हर ट्रेडिंग करणं, वारंवार त्याच गोष्टी रिपीट करणं, हा इगोचा विषय आहे. तुमची माइंडची पॉवर कमी आहे, वाढवा. योगा करा. माइंड कंट्रोल करण्याचे खूप साधनं आहेत, ते करा. देवाचं नामस्मरण करा. माळा घेऊन जपा. मजाक वाटते तुम्हाला, पण ही खरी गोष्ट आहे. ह्याच्यामध्येच पेशन्स आणि डिसिप्लिन येतं. आपल्या पूर्वजांनी पण तेच केलेलं आहे. साधना ही खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही गोष्टीला प्राप्त करण्यासाठी, मोठी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तिला साधना करावी लागते. आणि ट्रेडिंग मधली ही साधना म्हणजे डिसिप्लिन आणि पेशन्स आहे. ठीक आहे. एक कहावत आहे, मी हर वेळेला पण पहिलं पण व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगितलेली आहे. ग्रेट पॉवर्स कम विथ अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे शक्य होईल तेवढं कमी ट्रेड करा. मार्केट जिकडे थांबले तिकडे तुम्ही पण थांबायला शिका. आणि जेव्हा मार्केट चालेल तेव्हा तुम्ही पळायला शिका. मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबरच राहणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून जेवढे पण मला प्रयत्न होतील तेवढे मी तुमच्याशी सपोर्ट करणार आहे. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावा, खूप चांगली संधी आहे. ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल, आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.